दो हॅलो नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. मी प्रीती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा वार मंगळवार आणि आज आम्ही निघालोय रणायच्याला जाण्यासाठी. तर अंमळनेरपासून 15-16 किलोमीटरच्या अंतरावर रणायचे आहे. सकाळचे वाजलेत 7:30. आता मुलांना स्कूलला सोडलं आम्ही आणि आम्ही पण निघालोय तिकडे जाण्यासाठी. आषाढीच्या दिवशी इथं देवपूजा सुटलेली असते. खूप सारे प्रसाद जोड असतात आणि विशेष वंदन वगैरे भरपूर देवपूजा असते. पण त्या दिवशी आपल्या इथं काम चालू असल्यामुळे आपल्याला काही येता नाही आलं देवपूजेला. तर आज आम्ही जातोय. चला तुम्हाला पण तिथलं मंदिर वगैरे दाखवते. इकडं सरळ हा धुळे रोड जातो आणि जानव्यावरून इकडं उजव्या साईडला हा रणाईचा रस्ता आहे. सर्वात आधी आम्ही हात सोळे केले, कपाळ पुसलं आणि त्याच्यानंतर मग मंदिरात गेलो. खरं तर माझी खूप मोठी खंत राहून गेली की ह्या वर्षाची माझी देवपूजा मला करता नाही आली असं म्हणून. कारण काम होतं आणि मला निघता आलं नाही, पाऊस पण होता. त्याच्यामुळे म्हणजे हे निमित्त झालं. खरं तर जाणारा माणूस कसा पण जातो देवपूजेला जाण्यासाठी, पण मग कसं ह्या वर्षी योगच आला नाही निघण्याचा आणि जाण्याचा. पार्लरसाठी ते बाहेर माणसं आलेले होते कामासाठी, मग त्याच्यामुळे खरं तर निघताच आलं नाही. सभा मंडप आहे इथल्या मंदिराचं. छान मंदिर आहे. मंदिरामध्ये देवपूजा केली, बाबांना वगैरे दंडवत केला आणि त्याच्यानंतर इकडं ही मार्गामध्ये पण देवपूजा आहे. तर इथं पण आम्ही देवपूजा केली, विडा अवसर केला. घरी यायला आम्हाला साधारण 9 वाजून गेले होते. मग यांचा टिफिन म्हटलं नंतर देते आणि आता लागली होती स्वयंपाकाच्या तयारीला. ते निघून गेले होते ऑफिसला आणि टिफिन देण्यासाठी मग मला नंतर जावं लागणार होतं. तुमच्या कमेंट्स अशा असतात मला नेहमी की तू किती पॉझिटिव्ह आहे आणि तुझे विचार किती छान आहेत आणि तू कसं काय एवढी पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला सांगते, योगायोग आज मस्त छान रणायच्याच्या मंदिरात जाणं झालं आणि तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी. तर असं छानपैकी मंदिरात वगैरे जेव्हा जातो ना आपण आणि दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तसं तर सकाळीच करायला पाहिजे देवाचं स्मरण. पण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण देवाचं काहीतरी पारायण स्मरण असं थोडंसं करत राहिलं ना तर त्याच्याने पण आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहण्यास मदत मिळते. कधी कधी इतकं बोर होतं ना की असं वाटतं काहीच करू नये किंवा मग म्हणजे कुठंच लक्ष लागत नाही, काही फक्त पडून राहावं वगैरे असं वाटतं खूपदा. पण तेव्हा आहे ना मग मी जेव्हा मला काहीच करू वाटत नाही तेव्हा मला असं वाटतं की आता डायरेक्ट आपल्याला पारायण करायचं आहे किंवा मग बसून राहते मी देवाजवळ थोडा वेळ निवांत, फक्त डोळे लावून शांत, किंवा मग गाठी घ्यायची हातामध्ये, स्मरण करत बसायचं. खरंच खूप रिफ्रेश वाटतं आपल्याला. असं सगळं थकवा निघाल्यासारखं किंवा मग पूर्ण पॉझिटिव्ह असं वाटतं आपल्याला थोडा वेळ आपण देवाजवळ वेळ घालवल्यानंतर. काय
ती गोष्ट काय ना, कसं तरी बसलेला आहे अभ्यासाला, तो म्हणे मला नाटला उचल म्हणे माझ्या अभ्यासाला. जेमतेम पटवलं तो भाऊ, तेवढा पण पटवणे थोडा पण बसणार नाही. एक्झाम आहे नेक्स्ट मंडे पासून. आता एक्झाम सुरू झालेली त्यांची वाली. मग मी केशवचा अभ्यास घेत होती. म्हटलं घेऊ शूट. तो म्हणे घेऊ नको, माझा वाला शूट घेऊच नको. तर तो घेऊ देत नाही. तर जाऊ दे, ठीक आहे गाईस. मैत्रिणींनो, केशव काही अभ्यास करताना मी तुम्हाला दाखवू शकत नाही. नजर लागते. केशव म्हणतोय माझ्या अभ्यासाला नजर लागून गेली. एवढा बोलता अभ्यास करतो रे तू. एवढा बोलता अभ्यास करतो ना. चला खंपे दाखव तुझे. इथे वर तिकडे. चला त्या टाइमपास नको करू. असं कानात एक पण काय करून घेशील. घेतलं होतं हा. ओय सुरू आहे यार. भारत एक धार्मिक और सांस्कृतिक और विविधता से भरा ऐकते केशव मी घे. यह धर्म राज्य और काय रे. हट. मम्मी स्पॅम अलर्ट फ्रॉम जिओ. ह्या दोघं भाऊ बहिणींचं असंच चालू राहतं काही ना काही. आणि त्याने कृष्णाला काही शूट घेऊच दिलं नाही. केशवने शेवटी तो मला म्हणत होता तू शूट घे म्हणे मम्मी. पण मग मी आता दुसऱ्या कामात होती. आणि आता वाजले होते संध्याकाळचे 4:30 पावणे 5. मग मी निघाली माझ्या ड्रायव्हिंगच्या क्लाससाठी. सोबत माझ्या कृष्णा पण होती. तिला तिकडं क्लासमध्ये सोडते आणि मग मी माझ्या इकडं जाते. आणि येताना पण तिला तिकडून सोबत घेऊन येते. ही आहे कृष्णाची मैत्रीण. आणि इथपर्यंत तिला सोडलं. त्याच्यानंतर आम्ही ड्रायव्हिंगच्या क्लासला गेलो. तर तिकडं पण रस्त्यावर मी म्हणजे ड्रायव्हिंगच्या इथलं तर काही शूट नाही घेतलं. पण आम्ही तिथं रस्त्याने जाताना खूप साऱ्या ह्या मेंढ्या लागल्या होत्या, तेवढं शूट घेतलं. कारण छान वाटतं ना व्हिडिओमध्ये असे वेगळे वेगळे प्राणी, आपले पाळीव प्राणी पाहायला मिळतात. तर नंतर मी घरी आली आणि घरी इथं खुर्चीवर बसलेली होती. तर इकडं श्लोक आहे ना मला एक फुलं आणून देत होता. पण मी ठरवलं, म्हटलं कॅमेऱ्यामध्ये शूट घेऊ. ते सांगताच तो आहे ना पळून गेला. मी इथं बसलेली आहे. माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम करत होती मी. किचनमध्ये बसलेली इकडं. आणि तर श्लोक आहे ना इकडं एक एक फुलं आणून देत होता. त्याच्यानंतर थोडा वेळ एडिटिंग वगैरे केलं मी. आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आजचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.